जळगाव जिल्ह्यामध्ये गिरणा नदीने रौद्ररूप धारण केलेला असून गिरणा नदी आपला प्रवाह सोडून वाहत असल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण आता धरणगाव तालुक्यातल्या चांदसर या गावामध्ये आहोत आणि आपण जर बघितलं तर हे दृश्य बघा, किती विदारक दृश्य आहे। ही संपूर्ण शेती जी आहे ती गिरणा नदीच्या पुराच्या पाण्याखाली गेलेली आहे आणि अक्षरशः शेतांमधून जी आहे नदी वाहत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। नाशिक आणि मालेगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होते आहे आणि गिरणा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ होत असल्यामुळे गिरणा नदी ही दुथडी भरून वाहत असून गिरणा नदीने आता रौद्ररूप धारण केलेला आहे। गिरणा नदीने आपला प्रवाह बदललेला असून धरणगाव तालुक्यातल्या चांदसर या गावातल्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलं असून शेतांमधून अक्षरशः नदी वाहत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। या गावातली हजारो हेक्टर शेती ही पाण्याखाली गेलेली आहे। केळी असेल, मका असेल, तूर असेल, उडीद असेल किंवा कापूस असेल, अशी सर्वच पिकं जी आहेत शेतातली ही संपूर्ण पाण्याखाली गेल्यामुळे आता शेतकरी जे आहे संकटात सापडलेला आहे। आणि आपण आता ज्या ठिकाणी उभं राहून हे बातमी वृत्तांकन करतो आहोत, हा रस्ता जो आहे दुसऱ्या गावाला जाणारा रस्ता आहे, मात्र हा रस्ता देखील पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे आता या दोन गावांचा संपर्क तुटलेला आहे। शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी सुद्धा वाट राहिलेली नाही। आपल्या शेतामध्ये नेमकं काय झालं हे सुद्धा आता शेतकरी बघू शकत नसल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडलेला आहे। आपल्यासोबत या परिसरातले काही शेतकरी आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय नेमकं हे चित्र आहे दादा? हे जे रस्ता वगैरे हे पुरं याच्यामध्ये पाणी आहे आणि शेतामध्ये पुरं पाणी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही मायबाप आमचे पत्रकार आणि ते आता तुमच्या अंगी ते काय करणार आहेत? काय मागणी राहणार आहे तुमची नेमकी? आता तुमच्यावर ते मागणी काय आहे? आमचं शेत पुरं पाण्यामध्ये केडी होती आमचीवाली, 4,500 खोड होतं, सगळं पाण्यात गेलेलं आहे। ते तर आता हे गिरणा नदीचं पाणी आहे। हे गिरणा नदीने इकडून युटर्न होता, डायरेक्ट आता युटर्न सोडून डायरेक्ट सरळ वाहते। त्यांची हजारो हेक्टर जमीन खराब झालेली आहे। कोणकोणती पिके खराब झाली? आता केडी आहे, केळी वगैरे, कापूस आहे, मक्का, तूर, असं नुकसान झालेलं आहे। हा जो रस्ता आहे नेमकं कुठला जाणार आहे? हा जो रस्ता आहे हा पिलकडा रस्ता जाणार आहे। हा शेत रस्ता आहे आमचा। शेताचा म्हणजे वापर आमचा दररोजचा इथं रस्ता बी तुटून गेलेला आहे, वाहून गेला रस्ता, पाण्यामुळे पुरं नुकसान झालं। शेतात जायला वाट राहिली का तुम्हाला? शेतात जायला वाट बी नाही राहिली आम्हाला। किती पाणी आहे शेतामध्ये तुमच्या? कंबर बरोबर आहे शेताबरोबर पाणी, शेतामध्ये पाणी। काय लावलं होतं शेतामध्ये? बाग वगैरे बाग होता, केळीचा बाग होता, मक्का, भेंडी। काय मागणी राहील दादा तुमची शेतकरी म्हणून सरकारकडे? न पंचनामा करता शेतकऱ्यांना मदत करावी ही आग्रहाची नम्र विनंती। काय नेमकं हे नुकसान आहे, कमीत कमी कंबराबरोबर पाणी वाहत आहे शेतातून। नदी असताना आडं पाणी वाहत आहे, तरी बी शेतकऱ्याला खूप मदत करावी ही विनंती आहे। धन्यवाद। तर सरकारच्या डोळ्यासमोर चित्र आहे, कुठलाही पंचनामा न करता आता या मायबाप सरकारने जे आहे थेट मदत करावी अशीच अपेक्षा आणि भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। सकाळीच या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील असतील, तहसीलदार यांनी या परिस्थितीची पाहणी केलेली आहे आणि तातडीने शेतकऱ्यांना या परिस्थितीतून सावरण्यासाठी मदत करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। आता नेमकं सरकार या शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहोचतं, नेमकी कधी मदत मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या ठिकाणी जे आहे शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत त्याची संपूर्ण शेती या पुराच्या पाण्याखाली बुडाल्यामुळे आता शेतकरी हा बळीराजा मोठ्या संकटात सापडल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।